नमस्कार मित्रांनो, आयुष्य प्रत्येकालाच मिळतं आणि प्रत्येकानेच ते जगायचं असतं। प्रश्न असा असतो की जगायचं कसं, तर आपापल्या स्वभाव धर्मानुसार आपापल्या कर्मानुसार जगायचं असतं। आपला स्वभाव जसा असेल, आपली दृष्टी जशी असेल, आपला विचार जसा असेल तसं आपल्याला आयुष्य लाभतं नव्हे, ते आपण आयुष्य निर्माण करतो। म्हणून कसं जगायचं हे आपल्यावरच अवलंबून असतं। मित्रांनो, आयुष्य हे खरं म्हणजे आपलाच एक प्रतिध्वनी आहे। जसं पाहतो तसंच आपल्याला आयुष्य दिसतं। माहित आहे, एक मुलगा होता मित्रांनो। तो मुलगा आईसोबत भांडलाय आणि त्या भांडणांमध्ये त्या रागाने तो दूर पळून जातो आहे। जंगलामध्ये घर होतं, तो टेकडीवर जातो आहे। टेकडीच्या समोर खूप दऱ्याखोऱ्या होत्या आणि टेकडीवर जाऊन तो आपल्या मनातला राग बाहेर काढतो आहे। आणि बाहेर काढताना काय म्हणतो आहे की तू मला आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही असं म्हणतो आहे। तू मला आवडत नाही असं म्हटल्यानंतर लगेच तिकडनं प्रतिध्वनी येतो आहे, तू मला आवडत नाही, तू मला आवडत नाही, तू मला आवडत नाही। मुलाने एकदाच म्हटलं, पण एकदाच म्हटल्यानंतर खूपदा त्याच वाक्याचे प्रतिध्वनी आले। मुलाला वाटलं की या जंगलामध्ये, या दऱ्याखोऱ्यांमध्ये काही एखादा भूत लपलेला आहे की काय, एखादा राक्षस लपलेला आहे की काय। आपलंच वाक्य तो पुन्हा म्हणतो आहे। तो भियाला, त्याला भीती वाटली आणि भीतीमुळे तो पुन्हा आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणाला की आई, मी त्या पहाडावर गेलो होतो आणि पहाडावर मी तू मला आवडत नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा या शब्दाचे मला खूप शब्द ऐकायला आले। कोणतरी तिथे असलं पाहिजे, कोणतरी तिथे भूत किंवा राक्षस असला पाहिजे, त्याने मला पुन्हा असंच म्हटलंय। आईच्या काय ते लक्षात आलं, आईला लक्षात आलं आणि मग यातून मुलाला काहीतरी बोध द्यावा म्हणून ती मुलाला चल म्हणे आणि मुलाला त्या पहाडावर पुन्हा घेऊन गेली आणि मुलाला सांगितलं, असं कर, आता तू एक वाक्य म्हण म्हणे। तर कोणतं? तू मला आवडतोस। त्या मुलाने म्हटलं, तू मला आवडतोस। त्याचेही प्रतिध्वनी आले। मुलाला वेगळं वाटलं आणि मग आईने ते समजून सांगितलं की मुला, दुसरं तिसरं काही नसतं रे, जे आपण बोललो तेच आपल्याला मिळतं। आयुष्य हे प्रतिध्वनी आहे, तिथे कोणी राक्षस नाही, कोणी भूत नाही, तर आपली कर्म जशी असेल त्याच कर्माचं तसंच फळ आपल्याला मिळतं। जसं आपण बोलू तसंच आपलं जीवन होतं, आयुष्य होतं। मित्रा, मुला, आई फार ममतेने त्या मुलाला सांगत होती, मुला, जमिनीमध्ये कारल्याचं बी लावलं ना तर कारलंच निघेल, कारलंच उपजेल, काकडी कधी होणार नाही। आणि काकडी लावली तर बघ मुला, त्याला काकडीच लागेल, कारल्याला कधी काकडी लागत नाही रे। आणि म्हणून आयुष्य हे आपलं प्रतिध्वनी आहे। जसं आपण जगतो तसंच आपल्याला जग दिसतं आणि म्हणून आपलं जगणंच एवढं सर्वांग सुंदर असावं, जग सुद्धा आपल्याला सर्वांग सुंदर भासेल। मित्रांनो, या जगात एक माणूस चांगला निर्माण करायचा असेल तर आपण स्वतःच चांगलं होऊया, जग चांगलं होईल।